नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही या ठिकाणी पूर्ण किल्ला एक्सप्लोर केलाय। खूप छान असा किल्ला आहे। तिकडे आपण 7 टाक्या बघितल्या असतील आणि लेण्या वगैरे आहेत ते बघितल्या असतील। म्हणजे लेण्या म्हणण्यापेक्षा की कॅप्टन हिअर या ठिकाणी आम्ही सगळेजण वडापाव खायला थांबलोय। हे कॅप्टन आहे, थायलंडला निघालोय बाईकवर थाय मसाज करायला। सगळ्यांचे थाई जमलेत। म्हणजे तुमचं कॅप्टन मित्रांनो, मी आता बाईकवर शिफ्ट झालेलो आहे। आणि तुझं नाव सांग? आदित्य। आदित्य, मी 7वी। हे आता ह्या गाडीतून ह्या गाडीत शिफ्ट झाले। हो बाबा, इकडे बघा, त्या पाकिस्तानचे आतंकवादी आहेत, त्यांना पकडून आणले। या एक कुठले होते मी? इंडोनेशिया। आणि ही क्रेटा घेऊन चालू आहे। आमच्याकडे 1, 2, 3 आणि ही स्प्लेंडर, असे टोटल 4 गाड्या आहेत। आणि महत्त्वाचा प्रश्न, आम्ही चाललोय कुठे? तर आम्ही चाललोय सावंड या किल्ल्यावर। मी निघतो आता, बघूया पुढे काय होतं। नमस्कार मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू बघू शकता। कसा आहे, एक नंबर असा व्ह्यू आहे आणि खूप भारी वाटतं इकडे। पण तुम्ही नक्की या सीझनमध्ये ट्रेकिंगला जायला पाहिजे। अजून पुढे गेल्यावर अजून खूप भारी व्ह्यू आहे। पियुष, कसं वाटतंय तुला? एक नंबर मस्त। चावंड किल्ल्यावर आलेलो आहे। आपण दिसत नाही, फक्त मी नाही दिसत। तू काळा झालाय रे, त्यामुळे दिसत नाही। कसं वाटतंय पियुष तुला? एक नंबर मस्त, चांगला चावंड किल्ल्यावर आलेलो आहे। चावंड 4 नालायक मित्र पण घेऊन आलेलो आहे आम्ही। चावंड विषय काय माहिती? चावंड विषय मला एवढंच माहिती आहे की चढण्या जागी अवघड आहे। प्रसन्नगड नाव आहे त्याचं। अरे हिस्ट्री काय माहितीये? चढण्यात अवघड आहे। हिस्ट्री अशी माहिती आहे, नाही खूप काळापूर्वी नाही इथं पायऱ्या बनवल्या। या ठिकाणी आपले जहाजाचे कॅप्टन आले, त्यांना विचारू, तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे का चावंडची? नाही माहिती? यांना माहिती असेल, यांना माहिती असेल। थांबा, यांना तुम्ही काय माहिती द्याल चावंड किल्ल्याविषयी? खूप वर्षापूर्वी त्या पायऱ्या बनवल्या होत्या। खूप वर्षापूर्वी महाराजांनी बनवला होता हा। अच्छा, असं होतं का? पहिले या किल्ल्याचं नाव प्रसन्नगड होतं, आता चावंड आहे। अच्छा, तिथे पाटीवर लिहिलंय ना चावंड नाव असल्याचे कारण चावंड आहे, कारण की मामा कडक दिसताय, एक नंबर। वा, सुट्टी नोटा नाद करते काय? हे तुझं काय मध्ये मध्ये हे आमची येडी दिदी। हा विषय जातो, सगळ्यात जास्त ट्रेक करतो। ह्याला सगळे किल्ले माहिती आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ माहिती। इथं जेवढे आहेत ना, सगळ्यांमध्ये एक्सपिरियन्स हाच आहे। त्यांनी असा खूप अवघड असा सुळका डोंगर चढलेला आहे। आणि तू असा काय वाटतोय लग्नात आलाय परत? नमस्कार, हा विजू दादा आहे। कुठे गेला? नमस्कार मित्रांनो, हा आता तुम्हाला चावंड बद्दल थोडीशी माहिती सांगेल। सांग। चावंड किल्ला हा आपला जुन्नर तालुक्यातील एक विशेष किल्ला आहे। चावंड किल्ला हा समुद्र सपाटीपासून 1400 किलोमीटर वरती आहे। चुकीचं आहे। 1400 आम्हाला माहितीच नाही समुद्र सपाटीपासून किती आहे। तुम्ही गुगल करा, तुम्हाला समजेल। तिथं बघा, तिथं वरती चढायला जाऊ शकतो आपण। पोचल्यावर दाखवतो तुम्हाला मी, तोपर्यंत ऐका। पुढे बोर्ड आहे, तुम्हाला पुढे गेल्यावर हिस्ट्री पण थोडी सांगेल आम्ही। आणि मी कुठेतरी ऐकलेलं की गड किल्ले फक्त ट्रेकिंगला नका येऊ, तर ते कसे बनवले, काय केलं ते बघायला या। किल्ले हे तुम्ही जपण्यासाठी या तुमचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणी वरती जाऊन कचरा वगैरे करू नका, कारण प्रशासन तर काय लक्ष देत नाही गड किल्ल्यांवर, तर आपणच सगळे मिळून लक्ष द्यायला पाहिजे। मी सर्वात पहिले उठलेलो। ही सगळी गँग। मामा पुढच्या वेळेस डबल या। मामा पुढल्या वेळेस जोडीने यावंच लागतंय, नाद करते काय?
आम्हाला नका रे घेऊ आम्ही स्पेशल रेंज आली मॅडमला इथं. इथून ट्रेकला सुरुवात आहे. कसं काय मामा, कसं वाटतंय? एक नंबर. पावसाळी मेंढक पाऊस आल्यानंतर येत आहे, अशी येत नाही. पावसाळी मेंढके आहेत. हे दुबईचे राजू शेटे, राजू शेटे ते सोय पण केलेली. चला बघू कोण किती वेळात जाता लवकर. चल बघू कोण सगळं great होतं. मोबाईल कुठे थांबायला आपल्या हातामध्ये. रेस कोण किती लवकर राहते. आता 10:44 झालेत. सगळ्यात आधीवर कोण जाते बघूया. म्हणजे अर्धा जवळपास थोडंफार चढून आलोय, पण थांबायचं नाही. हो इकडे एक नदी किंवा धरण आहे काहीतरी. हा व्ह्यू खूप मस्त आहे. चला मित्रांनो, थांबायचं नाही मित्रांनो, थांबायचं नाही. चला, हा चांडोह किल्ला मित्रांनो, आणि आम्ही त्याची चढाई करतोय. सगळ्यात पुढे आम्ही दोघंच आहे. रात्री तर सगळ्यांना पोचच लागणार आहे काय. हा मामा आत्ताशी आलाय. ए मामा, ए मामा, पियुष, ए मामा. हे आत्ताशी दिसतात, दिसले का. इथे 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 हे आणि आम्ही एवढ्यावरती आलोय. ह्यांना फुल फिरून असं यायचं आहे. आम्ही इथपर्यंत आलोय. आत्ताशी एक एक येतात. चला तोपर्यंत आपण वरती जाऊया. पोचलोय, डोंगराच्या खाली पोचलो मित्रांनो आम्ही. आणि आम्ही अजिबात दमलेलो नाही आहे. थोडा पण दम नाही लागला मला. हे बघा, हे फक्त व्ह्यू बघायला बसलोय, त्यामुळे थोडा पण दम नाही लागला. थोडा पण दम त्यांना लागतो, हे खाली येते. दिसत पण नाही, येतच नाही अजूनवर. असली ट्रेकिंग तर इथून चालू झाली. हे बघा कसं चढायचं आहे. ह्यावरती पाय द्यायचा आहे, ह्याच्यावरती पाय द्यायचा. आणि या ठिकाणी खुंटेची वाट होती. नंतर हे थोडं म्हणजे सोयीस्कर पडेल असं बनवून घेतलंय. हे बघा इथे तुम्हाला दिसतंय का एक, हे बघा इथे ह्याला पकडून वर जायचं पूर्ण. बघा कसं उतरतात. हा वरती जाऊन बसलाय. खूप डेंजर आहे चढायला. थोडं हावट नाही आहात म्हणजे, बट जपून चढायला लागतंय. वाढ बघा कशी. सह्याद्री म्हणजे असंच आहे सगळं. फक्त येतानी जपून यायचं आहे, पकडून पकडून. हवेमुळे पण तोल जाऊ शकतो या ठिकाणी. इथे बघू शकता एकदम अवघड वाटे. आणि त्यात कॅमेरा पकडून चढणं थोडं भीती वाटते. हे बघा हे आत्ताशी इकडे आहेत. चला आपण काय थांबायचं नाही, आपण डायरेक्ट वर जाऊन थांबणार आता. चला हा पुढे जातोय मी त्याच्या पाठी. तर डायरेक्ट वरतीच भेटूया आपण. चला इथून व्ह्यू बघा एकदा. हे अजून इकडेच दिसत आहेत हे सगळे. आता थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही परत चढायला सुरुवात करतोय. विश्रांती म्हणजे जस्ट 2-5 मिनिटाची. ते थोडं फोटोज वगैरे काढले, व्ह्यूचा आनंद घेतला. अजूनही ते दिसत नाही आहेत. आम्ही किती 10 मिनिट 5-10 मिनिट थांबलो असेल इथे, अजून पण ते येत नाही आहेत. चला आम्ही चाललो वरती. तुम्हाला मी सगळ्यांची ओळख थोड्या वेळाने करून देतो, कारण कोणाचीच ओळख करून दिली नाही. चला तर वरती गेल्यावरच भेटतो तुम्हाला. आम्ही इथे पोचलोय आणि ते अजून पण दिसत नाहीत खाली. आम्ही जवळपास दरवाजावरती आलोय. म्हणजे हाच इकडे दरवाजा, आणि ते अजून पण दिसत नाही. इथून रस्ता आहे पण ते अजून कुठंच दिसत नाही. ते खाली पण दिसत नाही, एकदम खाली आहे तिकडे. आणि ह्यांना
ट्रेक करायचा आहे. शी शी आता एक दिसलाय. असा कसा ट्रेक होईल मित्रांनो, कसा ट्रेक होईल तुम्ही सांगा. इथे एक डोकं दिसते, कुठे गेलं इथं, हे बघा हे असा ट्रेक करणार आहेत. एक कार्यकर्ता आलाय पळत, पुढे दिसत नाही. दरवाजा इथे पहिला दरवाजा किल्ल्याचा, इथला तुम्ही हे बघू शकता कसा आहे. ही पहा मित्रांनो, या ठिकाणी तोफ आहे. ही एक तोफ आहे, ही एक तोफ आहे. ह्याच्यापेक्षा डबल तोफ एक मावळा घेऊन जायचा आणि आपल्याला हालतच नाही. आत्ताशी एक आलाय मयूर. हा मयूर, यू आर थर्ड नाव. फर्स्ट, सेकंड, नो वी आर फर्स्ट. हा वी आर फर्स्ट, शी इज सेकंड. ओके, व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम छान व्ह्यू आहे. कार्यकर्ता आला विजय. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही या ठिकाणी पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केला आहे. खूप छान असा किल्ला आहे. तिकडे आपण 7 टाक्या बघितल्या असतील. खाली लेणीचं मंदिर, म्हणजे मंदिरच बोलते, खाली लेण्या वगैरे आहेत ते बघितल्या असतील. म्हणजे लेण्या म्हणण्यापेक्षा की धान्याची कोठारं वगैरे असावीत असं तिथे बघून वाटते. खूप सुंदर असं सगळीकडे बघायला आहे. आणि तुम्ही त्या काळचा विचार, त्या काळामध्ये काय, आता तरी टेक्नॉलॉजी आहे पण त्या काळात एवढे विचार, एवढं नाही का आपण बोलतो सगळं काम कसं करावं, कशी युक्ती लावावी प्रत्येक कामासाठी, तर ते आपल्याला पाहायला मिळतं. गड किल्ल्यामध्ये खूप काही आपल्याला नवीन नवीन अनुभवायला मिळतं, शिकायला मिळतं. त्यावेळी कसं चालत असेल सगळं हे सगळं पाहायला मिळतं. आणि व्ह्यू तर विचारूच नका, खूप खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी. तर आम्ही सगळे खूप एन्जॉय वगैरे केले, मस्त केलं, आपण एक्सप्लोअर केलं आहे. या ठिकाणी देवीचं तिथे दर्शन पण घेतलं आहे. आता आम्ही खाली पाय उतार करायला सुरुवात करतो आहे. तर तसं बघितलं तर आम्ही खूप लवकर आलेलो, दोघेजण, विनीत आणि मी. बाकीच्यांना खूप वेळ लागलेला, ते थांबत थांबत आले. तर आम्हाला अर्धा तासपेक्षा कमी लागला असेल वरती यायला, उतरायला त्याच्यावरून. तर बाकीचे खूप हळूहळू आले. आम्ही वरती येऊन जवळपास किती वेळ बसलो असेल. पण ठीक आहे, एवढं चढाई हार्ड नाही आहे. फक्त एकच एवढा थोडासा पट्टा आहे की ज्यामध्ये चढायला थोडा हार्ड आहे. बाकी सगळं ठीक आहे, नॉर्मल आहे. असं जास्त लोकांना चढता येणार नाही असं पण नाही आहे, चढू शकतात सगळे आरामशीर. तर आज सॅटर्डे त्यामुळे थोडी गर्दी आहे इथे, पण ठीक आहे, एवढी पण नाही आहे की म्हणजे असं छान वाटतंय. चला तुम्ही पण फिरायला. हाँ इथून चालत. हाँ, अभी हमको याद आया, हम यहीं से इधर से ही आए थे. लिया ना भाई, लिया भाई, लिया हमने फोटो लिया. यही तोप है, यही तोप है. इस पे गोले बारूद चलता था. यही से निकलता था बेटा, यही से. तर खूप मजा आली आम्हाला या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. तर चला आता जाताना भेटूया, बाय. काय काय झालं माझ्यासोबत तुम्ही बघितलं ना, अन्याय झाला. मित्रांनो बघितलं ना तुम्ही माझ्यासोबत काय केलं. या मी सांगतो तुम्हाला, या तुम्ही मित्रांनो, या गड किल्ल्यावर येऊन असं, मित्रांनो ही बाई ती कुठे गेली बाई, ही बाई ती मित्रांनो, हिने गडावर येऊन माझ्यासोबत हाताबाई केली. ही बाई जी टोपी काढून, चांगलं बघा, कुठे भेटली तर पोलिसांना द्या. ही तो बाई, अगं बघा परत माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न केला मी, तुम्ही बघू शकता, लक्षात ठेवा. हाय, आय एम कूल गर्ल. पाहू शकता मित्रांनो, हे वरतून माकडं आलेली आहे खाली, माकड, आदिवासी माकड. इथोपियन म्हण ना. हे 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 पठार माकड आहे. पठारी माकड आहे.
यांचे हे आणि हे यांचे हे असे दोघांचे हे आहेत हे यांचे हे यांचे हे आणि हे ह्यांचे नाही कोणी हेचे ते अजून सिंगलच आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी बसून आनंद असा व्ह्यू घेत आहेत आणि आत्ताच आम्ही दर्शन करून आलोय. चला बाय बाय मित्रांनो आणि त्याच्या मैत्रिणींनो. या ठिकाणी मामाने अशी सुंदर अशी फोटोग्राफी केलेली आहे. तुम्हाला त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनसे अभिनंदन. नाद करतो नाद करते का यावंच लागतं. फोटो काढावंच लागतात. हा तर मी तुम्हाला सगळं सांगतो. हे तुझं नाव काय? विनीत. ह्याचं नाव काय? तुझं नाव काय? शाहरुख खान. शाहरुख खान. तुझं नाव काय? ऐश्वर्या राय. होणार काय मामा? नमस्कार. हे आमचे मामा. मामी लवकर मामी इथे शेजारी बसणार यांच्या इथे 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 काय मामा? मांडीव मामा इथे इथे करायचं ह्या मांडीच काय करायचं? दुसरी बायको काय करायचं मामा लवकर सांगा पटकन टाइम नाही. 1 2 3 4. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. Hi, I'm school girl. निशावाली.